विचार कर, घे छानसा उखाणा. ए तारिणी, तोपर्यंत तू घे. मी तारिणी घे ना उखाणा. घे घे ग. रेखा, रेखा, मालती, मालती बाहेर या. अगं आई कशाला उगाच विषय वाढवतेस? हा हे बघ, तू थकली आहे, जाऊन झोप काढ जराशी. झोप नाही, या दोघींची झोप उडवली ना तर नाव नाही सांगणार तुम्ही. आई, काय झालं? कशाला आरडाओरडा करतेस? नाही तर काय झालं ना सगळं मनासारखं, झालं ना लग्न. आता काय चुकलंय आमचं? हा प्रश्न विचारायला लाज नाही वाटत तुला? भर लग्नातून तुम्ही दोघी निघून आलात. घरचं लग्न होतं ना. तुम्ही जे काही वागलायत ना तिकडे, त्यानंतर तिथेच काय बेलसरेंच्या घरात पाय द्यायची सुद्धा इच्छा नव्हती माझी. रेखा, अगं असं काय झालंय? वसुधाचा फोटो तुमच्याकडे आलाच कसा? ज्या दिवशी या घरात लग्न करून पाऊल ठेवलं ना, त्याच दिवशी सांगितलं होतं मी, त्या वसुधाची एकही आठवण नकोय मला या घरात. त्या बाईचा फोटो तुम्ही इतकी वर्ष लपवून ठेवला. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती सासूबाई. बरोबर बोलतीये ती आई. पुण्यवचनाला तू जो धक्का दिलायस ना सगळ्यांना, त्याच्यानंतर लग्नात थांबायचं काहीही कारण नव्हतं आमच्याकडे. त्या बाईने माझं कुंकू पुसलं, त्या वसुधाला स्वतःच्या लेकीपेक्षा जास्त किंमत आहे ना. तुमच्या मनात या घरात तिला अजूनही जागा आहे. हो आहे. बाकी कुणाच्याही मनात नसली तरी तारिणीच्या मनात वसुधासाठी जागा आहे आणि ती कायम राहणार, कारण ती आई आहे तिची. आई असल्याची कुठली कर्तव्य पार पाडली आहे तिने? लाच घेताना नाही आठवली मुलगी. आईची माया नाही लावली आहे, आम्ही लावली आहे. मोठं तिला आम्ही केलंय, पण आमचं कौतुक आहे का? नाही, वसुधाचं कौतुक. हो, मग का नाही आली ही रेखा पुण्यवचन करायला? तारिणीला लहानाचं मोठं केलंय ना तिनं. तारिणीच्या आईचा मान घेताना, केदारच्या सासूचा मान घेताना मागे पुढे पाहिलं नाही हिनं. तारिणीची लग्नाची साडी सुद्धा मागायला कमी नाही केलं हिनं. जेव्हा कर्तव्याची वेळ आली तेव्हा का पाठ फिरवली? मालती, वसुधाने तारिणीसाठी काय केलं असं विचारलंस ना? वसुधानं तारिणीवर चांगले संस्कार केले, तिच्या समोर चांगला आदर्श ठेवला आणि जातानाही तारिणीसाठी चांगले विचार मागे सोडून गेली ती. तुमच्या मनात जे वसुधाबद्दल समज, गैरसमज जे काही आहेत ना, ते दूर करायला मी येणार सुद्धा नाही. पण तारिणीच्या मनात असलेली तिच्या आईची जागा. युवराज खांडेकरनं खूप वाया गेलेला मुलगा होता ताई. मी ना रात्रभर जागायचो, बाहेर फिरायचो मित्रांबरोबर, मी दारू प्यायचो, सगळा पैसा उडवायचो, तुम्हाला जे जे नाही आवडत ना ते सगळं करायचो मी. युवराज खांडेकर तेव्हा खुश होता. आता जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांचं ऐकतोय, सगळ्या गोष्टी ऐकतो, सगळं जबाबदारीने करतोय, तेव्हा युवराज नालायक आहे नाही. ताई, युवराज खांडेकर संपला नाही, युवराजचं या घरातलं स्थान संपलं. असं काही नाहीये. मग मला नाही होतं आलं चांगला मुलगा, आणि मला तर व्हायचंय नाही. युवराज, कोणासाठी व्हायचंय? युवराज खांडेकर मेला, संपला, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. कौशिकी खांडेकर, कौशिकी, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. सगळ्यांच्या आनंदावर विरजन नको घालूस. कोण सगळे? कोण आहे इकडे आनंदी? हे दोघं खांडेकर. बंपर लॉटरी लागले ना यांना. झाले मारा माल, माझ्या हक्काचं, माझ्या वाट्याचं सगळं घेतलं काढून. हेल्पर, तुला मानलं या, मानलं तुला. अरे काय गेम केलास रे तू माझा. आणि खरं सांगू, हे तुझं टॅलेंट नाही, तुझं क्रेडिट नाही, तुझ्या आईचं क्रेडिट आहे. अरे तिने एवढी पुण्याई करून ठेवल्या ना, त्या पुण्याईचा लाभ घेताय फक्त. बद्दल काही बोलायचं नाही. का रे, अपमान झाला तुझ्या आईचा? राग आला तुला आईबद्दल बोलल्यावर? इन्सल्ट झाला तुझ्या आईचा?
माझ्या आईचं काय? त्या माणसाने माझ्या आईसमोर दुसऱ्या बाईपासून झालेला आणि माझ्या आईला सांगितलं आजपासून हा तुझा मुलगा. मग हिला काय वाटलं असेल? हिच्या इमोशनला किंमत नाही का? माझ्या आईची आणि माझी या घरामध्ये काय किंमत आहे एकदा सांगा. युवी युवी ऐक ना, तुला खूप दारू झाली, आपण आज जाऊया. बेलसरे शिका ते बघा तिकडे, ते मागून येऊन खांडेकर झाले, आपण अजून तिकडे अक्कल तुमची कुठे? बेलसऱ्यांच्या घरातच आहेत सोडून आलेली. तुला बहिणीचं लग्न करायचं होतं ना? बहिणीचं लग्न आहे की नाही? मग नाचायचं. युवी, नाच युवी ऐक ना. नाच नाच ना. युवी, ऐक बहिणीचं लग्न ना. आहे की नाही तुझ्या? युवी ऐक, युवी ऐक माझं. नाचायचं. युवी, तू काय आली? सोड